आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या स्वराज्याच्या राजधानीचं दर्शन होणार आहे। तर चला, आता आम्ही रायगडावरती चाललोय आणि हे आमचे तारगे सर आणि त्यानंतर बांडे सर आणि इकडे धनगर सर। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवराजे यांनी जी काही राजधानी निवड केली आणि त्या राजधानीच्या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत। आमच्या महाविद्यालयाची शैक्षणिक सहल आलेली आहे आणि या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्यवस्थितरित्या व्हावं यासाठी आम्ही एका गाईडची निवड केलेली आहे। तर ते या ठिकाणी हे गाईड आहेत। यांच्या मार्गदर्शनाखाली आमची संपूर्ण ही टीम जाणार आहे। तर चला जाऊया। शिवाजी महाराज के जय, जय भवानी, जय शिवाजी। क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। चला, तर आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीच्या ठिकाणी जातोय, किल्ले रायगडावरती। आणि आज आमची कला व वाणिज्य महाविद्यालय शेंडी भंडारदरा डॅम या महाविद्यालयाची शैक्षणिक सहल या ठिकाणी आलेली आहे आणि यामध्ये आमचे विद्यार्थी यामध्ये आहेत। तर चला, बाकीचे सगळे पुढे जरा सगळे व्हिडिओमध्ये आले पाहिजे। आज या सहलीच्या माध्यमातून आपण या महाराजांचा इतिहास थोडासा प्रत्यक्षपणे अनुभवणार आहोत आणि तो या ठिकाणी याची देहा याची डोळा पाहण्याचा या ठिकाणी योग आज आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आलेला आहे। आणि आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी व आमचे सर्व स्टाफ यांच्या मार्गदर्शनामुळे आज या ठिकाणी हा सहलीचा योग घडून आलेला आहे आणि आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन आलेलो आहोत। या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांनी या किल्ल्याची जी काही निवड केली त्यामागची कारणं, त्यामागचा थोडासा इतिहास आपण उलगडून पाहण्याचा प्रयत्न या सहलीच्या माध्यमातून व व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। त्यासाठी आपण या चॅनलवर जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता आणि अशाच प्रकारची इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही राजधानी आहे किल्ले रायगड त्यावरती माहिती करून ठेवा घेऊन चाललोय। व्हिडिओ ज्यावेळेला येईल तर त्याची आमचे मुलं त्या ठिकाणी जात आहे। एक ठिकाणी वर समजा एकच ठिकाणी जाणार आहोत। सर्वप्रथम आता या ठिकाणी विद्यार्थी आणि त्या विद्यार्थी माहिती व्यवस्थित भेटणार आपल्याला। चला, आमचे गाईड आहेत ते गाईडही या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत। पहिला पॉईंट आता या ठिकाणी आपण घेतोय तर पूर्वी आपण या ठिकाणी चालताना थोडंसं काळजी घ्यावी लागते कारण खाली पायऱ्या आहेत आणि चालताना काही पाय घसरून आपल्याला इजा देखील होऊ शकते। त्यानंतर आपण या ठिकाणी थोड्याच वेळात आता गडी येऊ शकते। पहिल्या पॉईंटला पोहोचल्यानंतर आमचे तारगे सर आलेले आहेत। दिस इज नवनाथ। त्यानंतर नवनाथ सर्व खुश या ठिकाणी वरती चढत आहेत आणि त्यानंतर आता आम्ही पहिल्या पॉईंटला पोहोचल्यानंतर तिथे आम्हाला ती गाईड माहिती देणारच आहे त्या पॉईंटची। तर अशा प्रकारचे एक मनोरंजक आनंददायी अशा प्रकारची सहल या ठिकाणी खऱ्या अर्थाने झालेली आहे असं तुम्हाला शेवटपर्यंत जाणवेलच। परंतु प्रत्यक्षपणे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती देखील कुठल्याही प्रकारची नाराजी नाही आणि अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी विद्यार्थी वर येताना दिसत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती नाविन्य या ठिकाणी दिसून येत आहे। सोबतच आमचा आनंद आहे आणि या ठिकाणी आमचे सर देखील आनंदी आहेत। त्यानंतर हेच ते पोलादी महापुरुष ज्यांच्या मनगटात बळ आहे ते हे बांडे सर। नमस्कार। आता आपण रायगडावरील पहिल्या पॉईंटकडे जातोय ज्याचं नाव आहे हिरकणी बुरुज। ही हिरकणी माता ज्यावेळेला गडावर दूध घालण्यासाठी गेली आणि सांज वेळ म्हणजे संध्याकाळ झाली, सायंकाळ झाल्यानंतर या मातेला खाली जाण्यासाठी लक्षात आलं, परंतु तोपर्यंत सर्व गडाचे दरवाजे बंद झाले होते आणि अशा स्थितीमध्ये तिचं तान्हलं बाळ तिच्या घरी होतं आणि मग अशा अवस्थेमध्ये तिचं जे काही मातृत्व आहे तर त्या मातृत्वाच्या मुळे तिने रात्रीच्या वेळी तो गड उतरून ती खाली आली
आणि त्यानंतर ही जी घटना आहे ही घटना राजांना कळल्यानंतर त्या राजांनी त्या महिलेला बोलावून आणि त्यानंतर तिचा यथोचित सत्कार केला आणि त्यानंतर या बुरुजाला नाव दिलं हिरकणी बुरुज. तर त्याची माहिती आता या ठिकाणी आपण घेणार आहोत. इकडनं रात्री आलो आणि त्यानंतर इकडे रात्री मुक्कामाला आम्ही जिथं थांबलो होतो ते हे इथं किल्ले रायगड हॉटेल आहे. लॉजिंगची सुविधा तिथं उपलब्ध आहे. सिराज सरांकडे मुक्कामी थांबलो होतो आणि त्यानंतर आता आम्ही गाईड घेऊन वरती चाललो आहे. हे गाईड आहेत आम्हाला जे या ठिकाणी या राजांचा इतिहास थोडासा उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर ठीक आहे, त्यांच्याकडून आम्ही माहिती घेणार आहोत. महाराज के जय भवानी, हर हर महादेव, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के. बघा, प्रथमतः मी माझी ओळख करून देतो. माझं नाव सुदाम संतोष अवकिरकर. आपण सर्वजण शिवतीर्थ रायगडावरती याच्या आधी कधी आला असाल किंवा नसाल, आपण सर्वजण रायगड चढण्याचा आणि फिरण्याचा आनंद घ्यायचा आहे. रायगडावरती आपल्या सर्वांचं, आपल्या सर्व शैक्षणिक स्थळीचं, आपल्या सर्व शिक्षणांचं देखील शिवतीर्थ रायगडावरती मी सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, ताई आणि सर्वांना मी सांगतो की मी कुठल्या धर्माची टीका करत नाही, पण असं म्हणलं जातं की मुस्लिम समाजाचं हजला गेल्याशिवाय जीवनात सार्थक होत नाही. तसा प्रत्येक मरणाचा आपल्या रायगडावर आल्याशिवाय आणि आपल्या राजांच्या श्री समाधीला नतमस्तक झाल्याशिवाय आपल्या जीवनात देखील सार्थक होत नाही. आपण आपल्या राजांचा रायगड पाहायचा, पण रायगड रोपवेने नाही. आपण आपल्या राजांचा रायगड हा पायीच पाहायचा, कारण की आपण बोलतो जीवनात आल्याच्या नंतर प्रत्येकाने एकदा तरी पंढरीची पायीवारी करावी. तुम्ही तीर्थक्षेत्र करा, पण एकदा तरी जीवनात आल्याच्या नंतर आपल्या राजांच्या रायगडाची ही पायीच वारी करा. कारण जोपर्यंत आपल्या केसामधला घाम आपल्या पायाच्या नखाला स्पर्श होत नाही, तोपर्यंत आपल्याला जाणीव होत नाही की आपल्या राजाने, आपल्या मराठ्याने आपल्या सर्वांसाठी काहीतरी केलेलं आहे. आपण ही माती, ही भूमी उगाच लाल पाहत नाही. कित्येक मराठ्याने, कित्येक सरदाराने आपल्यासाठी आपल्या स्वतःचं रक्त ओकले, म्हणून ही माती, ही भूमी आपल्या सर्वांना लाल पाहायला भेटते. हा रायगड पूर्ण गड आहे 1200 एकरचा. वरचा प्लेन पठार 100 एकरचा. या 100 एकरावरती 350 इमारती, 11 तलाव आणि 84 पाण्याची राख्या आहेत. पण रायगडचा ना होतो पहिले मूळ रायरीचा डोंगर, आणि रायरीचा डोंगर हा प्रामुख्याने जावळी खोऱ्यामध्ये वेढला जातो. हे जावळी खोरं प्रतापगडाच्या पायथ्याला प्रतापगड येतो. ह्या प्रतापगडाच्या पायथ्या बसून ही शेवटची तुम्हाला किनारपट्टी दिसते का, कोकणाची शेवटची किनारपट्टी म्हणजे कोकणदिवा. हा कोकणचा पूर्ण हा भूभाग आहे. ह्या भूभागाला इतिहासामध्ये जावळीचं खोरं म्हणलंय. आणि जावळी खोऱ्यामध्ये अशी एक म्हण म्हणली होती की आपल्या केसामधली जी ओ असते ही अस्वलीच्या केसामध्ये सोडलेली सापडेल, पण या जावळी खोऱ्यामध्ये मोक्कड हत्ती पाठवला हा कधी एक सापडू शकत नाही. आता आपल्या राजांची पहिली राजधानी राजगड आणि दुसरी राजधानी हा रायगड आहे. आता पहिली राजधानी राजगड असताना महाराजांनी एक नवीन राजधानी निर्माण काय केली, कारण की वाढता विस्तार आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राजांना राजगड अपुरा पडला, म्हणून महाराजांनी एक नवीन गड, एक नवीन डोंगर घेण्याचा विचार केला. पण रायरीचाच डोंगर का, कारण इथून आपल्याला पुणे जवळ आहे, इथून आपल्याला सातारा प्रतापगड जवळ आहे, आणि इथून आपण समुद्र किनारपट्टीवरून नियंत्रण ठेवू शकतो. समुद्र किनारपट्टी देखील आपल्याला इथून जवळ आहे. छत्रपती शिवरायांना गॉड ऑफ फादर इंडियन नेव्ही बोलवतं, कारण की दर्यावरती नियंत्रण कसं करावं हे आपल्या राजाने आपल्या सर्वांना 400 वर्षापूर्वी शिकवण्यात आलेलं आहे. रायगड गेल्याच्या अगोदर राजाने जावळीच्या मोऱ्यांना प्रेमाचं खलिता पाठवला. मोरे, आपण दोघेही मराठी, आपण एकत्र येऊ, हे हिंदवी स्वराज्य निर्माण करू. पण मोरे फार उर्मट, फार गर्भिष्ठ, कारण की हे पहिल्यापासून आदिलशाहीची चाकरी करायचे आणि ह्यांना वाटायचं की आमची बराबरी करणार कोण. म्हणून मोऱ्याने आपल्या महाराजांना उलट पत्र पाठवलं की तुम्ही कसं राजे, तुम्ही स्वतःला राजे समजणारे कोण, केव्हा झाला तुम्ही राजे, याला जवळे तर जाळ गवळी, उद्याचं असेल तर आजच या, तुमच्यासाठी या जावळीचा दारूगोळा आणि तोफखाना सज्ज आहे. म्हणजे मोऱ्याने आपल्या महाराजांशी लढाईचा भेद केला. युद्धाचं चॅलेंज केलं. आपल्या महाराजांनी 145 सरदार निवडले, या जावळी प्रांतामध्ये पाठवले, आणि या जावळी प्रांतामध्ये जावळीचे मोरे यांचा धाकटबा हुनरावतो मोरे हा सुराईची काकडी यांच्या हस्ते मारला गेला व यांचा वध झाला. नंतर मोरांना वाटलं की छत्रपती शिवरायांनी आपल्या भावाला जसं पकडलं तर छत्रपती शिवाजीराय आपल्याला देखील पकडतील आणि आपला देखील वध होईल. यामुळे मोरे आपल्या महाराजांसमोर शरणले. पण पहा बघा, एखादा व्यक्ती आपल्या समोर शरण आला असेल, ह्या व्यक्तीला आपल्या छत्रपती शिवरायांनी कधीही मरण दिलं
नव्हतं. नंतर हे जावळी खोरं हा रायरीचा डोंगर महाराजांच्या ताब्यामध्ये येतो. महाराज जावळी खोऱ्यामध्ये येतात. जावळी तुमची आहे, जावळी आमची आहे, जावळी जिजाऊंची आणि जावळी शिवबांची आहे. महाराज ह्या रायरीच्या पायथ्याला महाराज ह्या रायरीची प्रदक्षिणा मारतात. आजही आपण रायगडाची प्रदक्षिणा मारू शकतो. 16 किलोमीटरची प्रदक्षिणा आहे. 8 ते 10 तास लागतात. महाराज या रायरीला पाहतात, रायरी महाराजांना पाहते आणि महाराज या रायरीच्या डोंगराला पाहत दक्षिणे आपल्या छत्रपती शिवरायांच्या तोंडामधून काही उद्गारवाक्य येतात. ते उद्गारवाक्य असे होते की राजा खासा जावणी पाहता व गडा तो भाऊतच गोड चौथरपा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव 1.5 फूट उंच प्रजाने काळी कड्यावरती गवत उगवत नाही म्हणून आपल्या महाराजांनी राजधानीसाठी रायगड निवडला. हा रायगड छत्रपती शिवरायाने 15 मे 1656 जिंकून घेतला. पण 15 मे 1656 ते 70 पर्यंत रायगडावरती बांधकामं चालू होती. मग रायगड बांधण्यासाठी किती वर्ष लागले तर 14 वर्षे. आणि 14 वर्षामध्ये ज्याने रायगड घडवला, ज्याने रायगड काला पाषाणामध्ये बांधला ते म्हणजे हिरो चिंदुलकर. पण पहा बघा, ज्याने प्रेमाचं प्रतीक ताजमहल बांधला त्यांचे हात कलम केले. पण ज्याने आपल्या बरडाची राजधानी रायगड बांधला त्यांच्या नावाची पाठी रायगडावर लावण्यात आले सेवेचे ताई तत्पर हिरोजी इंदुलकर. हा आपल्या महाराजांचा इतिहास आहे. रायगडाची हाईट पायथ्यापासून महात्यापर्यंत पाहिलीत 1375 फूट किल्ल्याची हाईट आहे. आणि समुद्र सपाटीपासून आपण किल्ल्याची हाईट पाहिलीत तर 2851 फूट रायगडाची हाईट आहे. रायगडाचा आपण पायी प्रवास करतो हा 3.5 किलोमीटरचा आहे. किल्ल्याच्या पायऱ्या तुम्ही पहिले ऐकल्या असेल 1500, 1600, 1700. पण किल्ल्याच्या आताच्या पायऱ्या 2360. आता पायऱ्यांचं काम चालू आहे. रायगडावरती 606 कोटीची कामं चालू आहेत. युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे यांच्यामार्फत रायगडावरती कामं चालू आहेत. त्यामध्ये पायऱ्यांचे काम आता चालू झाले आहेत. म्हणजे एक 90% झाले, फक्त 10% राहिलेले आहेत. आता आपण ज्या ठिकाणी चढायला सुरुवात केली त्या ठिकाणी चित्त दरवाजा, त्याच्यावरती आपण आलात बुरुज आहे, खुबलडा बुरुज. आणि आता आपण सर्वजण हिरकणी बुरुजाच्या इथे जाऊन हिरकणीची स्टोरी कविता ऐकणार आहोत, जी माता आपल्या बाळासाठी आपल्या जीवाची पर्वा देखील न करता रायगड खाली उतरली. त्या हिरकणी बुरुजात आपण जाणार आहोत. पण जाण्यापूर्वी आणि रायगडावरती आपण जाण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी महत्त्वाच्या सूचना आहेत. रायगड हे आपल्या सर्वांची अस्मिता आहे. आपण अनेक तीर्थक्षेत्र करा, पण एकदा तरी आपण रायगड आपल्या राजांचा पहा. हा रायगड आपण एक दगड म्हणून पाहायचा नाही आहे, आपल्या पूर्वजांचा इतिहास म्हणून आपण सर्वांनी रायगड पाहायचा आहे. कारण की आपण रायगडाच्या माणकावांच्या दगडांना हात लावून बघा, दगडांनीसुद्धा तुम्हाला खरखरी दिसणार नाहीत. या दगडामध्ये आपल्या अनेक पूर्वजांचा इतिहास लपलेला आहे. त्यामुळे आपण किल्ला चढतोय. यामुळे किल्ल्यावर जात असताना आपण सोबत पाण्याच्या बॉटल्स घेतो, वेपरचे कागद आणि प्लास्टिक काही गोष्टी घेतो. हे किल्ल्यावरती कुठे फेकायच्या नाहीत. आपण आपल्यासोबतच खाली आणण्याचा प्रयत्न करा किंवा डस्टबिनची व्यवस्था केलेली आहे, त्या डस्टबिनमध्ये तरी टाकले तरी चालेल. पण कचरा किल्ल्यावरती कृपया करून कोणीही करायचा नाही, कारण की रायगड हे आपल्या सर्वांची अस्मिता आहे. एक वेळेस आपल्या हातून आपल्या रायगडाची पूजा राहिली तरी चालेल, पण रायगडाची स्वच्छता ही आपल्या हातून झालीच पाहिजे. किल्ल्यावरती काही महत्त्वाची ठिकाणे आहेत. तुम्ही सर्व यंग पिढी आहेत, महाराजांचे स्टॅच्यू आहेत. ह्या स्टॅच्यूसमोर कोणी सेल्फी काढायची नाही, कारण की महाराजांची तुलना आपण कधीही करू शकत नाही आहे. त्यामुळे महाराजांच्या स्टॅच्यूसमोर कोणी सेल्फी काढायची नाही. आणि काही अशी महत्त्वाची ठिकाणे आहेत, त्या ठिकाणी आपण चपला करून जायचं नाही. मी सांगणार आहेच, पण आपण देखील त्या ठिकाणी जायचं नाही आहे. आता आपण हिरकणी बुरुजाच्या तरुण हिरकणीची स्टोरी ऐकूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय भवानी, जय शिवाजी. गडावरील इतिहास समजून घ्यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण सर्वप्रथम या किल्ल्याची माहिती करून घेतली. आता या ठिकाणी आपण हिरकणी बुरुजाकडे जाणार आहोत आणि त्यानंतर या हिरकणी बुरुजाची माहिती या ठिकाणी घेणार आहोत. मगाशीच उल्लेख केला तर त्या ठिकाणी गाईडने आपल्याला फक्त प्राथमिक माहिती सांगितली किल्ल्याची आणि त्यानंतर पुढे आपण आता जाणारच आहोत. त्याचा आमचे कर्तव्यदक्ष कर्मचारी महाविद्यालयाचे योगेशमध्ये अति उत्साही असतात ते नेहमी. बस धन्यवाद. तुझ्याकडे आता गाईडच्या मदतीने आपण ही सगळी राजांची जी काही इतिहासाची पानं आहेत, राजांचा इतिहास थोडासा उलगडून पाहण्याचा प्रयत्न आमचे जे गाईड आहेत ते गाईड करतायत. आता थोड्या वेळानं आपण हिरकणी बुरुजाची माहिती घेणार आहे आणि त्यानंतर मग बाकीच्या पॉईंटची माहिती घेऊ. राजांचा इतिहास जर पाहायचा असेल तर तो रोपवेने न पाहता आपण पायऱ्याने या आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा इतिहास उलगडून पहा. कारण हा जो काही किल्ला आहे हे अख्ख्या महाराष्ट्राचं प्रेरणास्थान आहे. आराध्य दैवत आपल्या महाराष्ट्राचे जे आहेत राजे शिवछत्रपती, तर यांनी या किल्ल्याची का निवड केली राजधानी म्हणून, तर यामागची कारणं, यामागचा इतिहास आपल्याला गाईडच्या मदतीने माहीत होणारच आहे. तर अशा या किल्ल्याची
आणि त्याचबरोबर एक ट्रेकिंगची मजा आणि त्याचबरोबर एक नाविन्यपूर्ण ठिकाण आज आमच्या विद्यार्थ्यांना या सहलीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्याचा एक आनंद सर्वच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती अगदी मनोमन दिसतोय आणि त्यामुळं एक आम्हालाही चांगल्या प्रकारची ऊर्जा या ठिकाणी मिळते. आमचे बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावरतून हे दाखवून देत आहेत. तर चला आता आपण हिरकणी बुरुजाच्या पायथ्याला आलोय. आमच्या महाविद्यालयातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक ठिकाण नवीन असल्यामुळं त्यांना नाविन्यपूर्ण वाटतंय आणि त्याचबरोबर त्यांना आनंद देखील झाला. आता आपण पोचलोय हिरकणी बुरुजाच्या अगदी पायथ्याला. थोड्याच वेळात आपण या हिरकणी बुरुजावरती जाणार आहोत. तत्पूर्वी आमचे जे काही विद्यार्थी मित्र आहेत तेही प्रतिक्रिया देत आहेत, कारण त्यांनाही एक आनंद झालेला आहे आणि हा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न माझा राहील. आणि आमच्या सर्व टीम मेंबरने या ठिकाणी योग्य अशा प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी या सहलीसाठी आम्हाला योग्य असं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळं आज आमची जी आनंदाची सहल, आमच्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य सुनील मालुंजकर सर व आमच्या संस्थेचे सर्व संबंधित पदाधिकारी यांनी परवानगी दिल्यामुळं आमची ही जी सहल आहे तर ती आम्हाला आयोजित करता आली. त्यांनी या ठिकाणी परवानगी दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. कसं वाटतंय तुम्हाला आल्यावर? नंबर वाटतं. 1 नंबर ना? 2 नंबर काय? 2 नंबर नाही, 1 नंबर छान वाटते. 1 नंबरच वाटणार ना. 1 नंबर माणसाला 1 नंबरच वाटतं. गाईड पुढे आहेत ना. आता आपल्याला हिरकणी बुरुजाची माहिती देणार. किल्ल्यावर जाताना प्रत्येकाला नाविन्य असल्यामुळं प्रत्येकजण अगदी मनमुरादपणे त्याचा आनंद घेत आहे. आणि या हिरकणी बुरुजाच्या पायथ्यापासून आजूबाजूचा जो परिसर दिसतोय अशा प्रकारे बघा, मला आजूबाजूचा हा डोंगर रांगांचा भाग दिसतोय. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे काही दौंडी देणारे होते ना, त्यांचे वंशज आमच्या टीम मध्ये सुद्धा आहेत, योगेश मामांच्या रूपाने. आपण त्यांची मुलाखत घेऊया थोड्याच्या आत. आणि हेच ते मी मागाशी म्हणत होते, ते दौंडी देणारे. आता आपण हिरकणी बुरुजाची माहिती घेणार आहोत. हिरकणी मातेचा इतिहास थोडासा उलगडून दाखवण्याचा प्रयत्न आपले गाईड करता आहेत, त्यांच्याकडून माहिती घेऊया. देखील न करता रात्रीच्या 12 वाजता रायगड खाली उतरली. सर्वांना माहिती आहे का? हाच तो हिरकणीकडा, हिरकणीचा बुरुज आहे. जी माता आपल्या बाळासाठी उतरला, हाच कडा खाली उतरले. आणि रायगडाचं गॅरंटीपत्र हिरोजीने दिलं होतं आणि ते गॅरंटीपत्र कोणी चॅलेंज केलं असेल तर ती म्हणजे हिरकणी. हिरोजीने रायगडाचं गॅरंटीपत्र दिलं होतं. त्या मराठीमध्ये तुम्हाला अर्थ सांगतो. श्री गणेशाय नमा, जगदीश शिवराच्या साक्षीने या रायगडावर झालेली बांधकामं, जोपर्यंत या पृथ्वी तलावरती चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत किल्ल्यावर झालेली बांधकामं ह्याला काहीच होऊ शकत नाहीये. आणि एकदा का किल्ल्याचा मेन गेट महाद्वार हा बंद झाला तर वरती जाईल तो हवे झोक आणि खाली येईल ही पाण्याची धार. कारण की हवा आणि पाणी ह्याला कोणच अडू शकत नाहीये. एवढं मोठं रायगडाचं गॅरंटीपत्र दिलं होतं आणि त्या गॅरंटीपत्राला चॅलेंज केलं तर ती म्हणजे हिरकणी. या हिरकणीवरती छोटीशी कविता रचलेल्या सर्वांना ऐकवतो. कविता अशी होती की रायगडावर राजधानीची होती शिव छत्रपतींची आणि कथा सांगतो ऐका जुने येथील हिरकणी बुरुजाची. गाव तलाशी वसले होते हिरकणीवाडी या नावाचे. राहत होते गर्भ कुटुंब गर्भ गवळ्या धनगराचे. आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे. शोभत होती हिराणावत्या तरफदार घर वालीचे. सांदसकल हिरत असे दूत घेऊन गडावरी आणि शोभत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एक दिवस दूध घालिता हिरा क्षणभर विसावली. दाहणी नाही मन आलं तिच्या सांस वेल टळून गेली. सूर्यदेव मावलता होते गडाचे दरवाजे बंद आणि हिरामाने माडा भ्याली. घरी ताण बाळ माझं करिविणावणी गडगरी खाली जावदा मला गडकरी मध्ये नाही अदन्या शिवरायांची आम्हाला. बालाचे आठवे रूप माय माऊलती वेडपिसी कडा उतरून धावत जाई. बालल ते घे कुसी आतुलने धाडस पाहुणी महार स्तंभित झाले. साडी सोडी हिरास देवणी प्रेमासन माने केले. कडावर तो बुरुज बांधिला साक्षी आईच्या प्रेमाची आणि कथा अजून ऐकू येते येथील हिरकणी बुरुजाची.
शिवाची त्या मातेने आपल्या बाळासाठी आपल्या जीवाची पर्वा देखील न करता रात्रीच्या 12 वाजता रायगड खाली उतरली. अंग खर्चलं होतं, काटे टोचले होते, रक्ताच्या धारा आणि धारा लागलेल्या असतात. त्या अवस्थेमध्ये ती माय माऊली आपल्या घरी जाते, आपल्या तहण्या बाळाला कुशीमध्ये घेते आणि माय ममतेने दूध पाजते. अशा मातेच्या साक्षीने बांधलेला कडा हाच तो हिरकणीचा बुरुज आहे. 400 वर्षापूर्वी त्या मातेने दाखवून दिलं की आपल्या बाळावरती प्रेम किती होतं. पण आताच्या माता आपल्या घरी यायला उशीर झाला तर घरी आपल्या नवऱ्याला फोन करून सांगतात की हो जे फ्रीजमध्ये दूध ठेवलंय ते गरम करा आणि आपल्या बाळाला पासा. पण त्या मातेने आपल्या बाळासाठी आपल्या जीवाची पर्वा देखील केली नव्हती, रायगड खाली उतरली होती. हाच कडा तो हिरकणीचा बुरुज आहे. म्हणून आपल्या सर्वांना एक शेर सांगूसा वाटतो. तो सर असा आहे की घासल्याशिवाय धार नाही तर तलवारच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही त्या तलवारच्या पातीला आणि शिवचरित्राशिवाय अर्थ नाही ह्या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, ह्या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. आपण ज्या मार्गाने आलात हा मार्ग गव्हर्नमेंटने तयार केला, मी तुम्हाला पहिलं सांगितलं. पण खालच्या साईडला आपण रोड पाहिला बघा, आता हा शिवकालीन मार्ग आहे, फक्त पायऱ्या आता बनवलेत. हा नाणे दरवाजा आणि आपण जाणार तो महादरवाजा. नाणे दरवाजा म्हणजे रायगडाचा प्रथमचा दरवाजा. नाण्याच्या 2 बाजू असतात. रायगडाचा प्रथमचा दरवाजा आणि सर्वात लहान. नाणे म्हणजे सर्वात लहान बरोबर आहे. आणि रोजच्या चलनात येणारं म्हणजे नाणं. रोजच्या चलनात येणारा सर्वात लहान दरवाजा म्हणून नाणे दरवाजाचं काम होतं. त्या ठिकाणी चेकपोस्ट पॉईंट म्हणून नाणे दरवाजाचं काम केलं जायचं. नंतर त्याला महादरवाजामध्ये प्रवेश होता, अन्यथा महादरवाजामध्ये कुणाला प्रवेश नव्हता. आता आपण सर्वजण रायगडाचा बुलंद दरवाजा महादरवाजामध्ये भेटणार आहोत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. चला आपण हिरकणी बुरुजापासून आता वरती चाललोय आणि आता पुढच्या ठिकाणाची माहिती आता आपण घेणार आहे. तर चला जाऊया पुढे. सध्या रायगडावर दुरुस्तीचं काम चालू आहे आणि त्यासाठी या माता माऊली या ठिकाणी पायथ्याशी राहतात आणि तिथून दररोज वरती येतात. आता येत असताना त्यांच्यासमोर प्रश्न असतो वरती चढायचं पण आणि त्यानंतर काम पण करायचं आणि त्यानंतर आपल्या पिण्यासाठी लागणारं पाणी, त्यानंतर त्याच्यात त्यांचा डबा, अशा प्रकारचं सगळं ओझं वाहून वरती घेऊन जातात आणि त्यानंतर ते दररोज या ठिकाणी काम करतात. त्यासाठी आपण एक लाईक नक्की करा. धन्यवाद. वैशाली आली पाहिजे, फास्ट चालणारी विद्यार्थिनी आमची. ती रोपवेने जाणार होती पण तिला आम्ही इकडून आणले आणि आमच्या म्हणण्यानुसार ती इकडून आली. हरकत नाही, तिला वरती घेऊन जायची जबाबदारी देखील आमची आणि ती 100% वरती जाईल. तर वरती गड चढत असताना आलेला थकवा, जेव्हा गडावरती आलेल्या हवा आपल्याला स्पर्श होते तेव्हा थकवा आपला निघून जात असतो. आणि आता इथं गोवा आहे माझ्या पाठीमागं. आरडाओरडा करत चाललेले फोडसे सर, असं गवाले सरांचं म्हणणं आहे का कोणाचं म्हणणं आहे? दगड वाहण्यासाठी या प्राण्यांचा उपयोग केला जातो. सकाळी 6 वाजताच ते खालून पायथ्याकडून निघले आणि त्यानंतर आता वरतून ते पुन्हा परतून चाललेत. महाराष्ट्राची शान आहे. आपण सध्या प्रवास करत आहोत स्वराज्याच्या राजधानी रायगडावरती. या रायगडावरती महाराजांचा इतिहास आपल्याला बघायला मिळतो. आलेली आहे शैक्षणिक सहल रायगडावरती. तर आपण बघू शकतो रायगड. तर रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी. ज्या छत्रपतींनी अवघ्या हिंदुस्थानाला हिंदू राष्ट्र बनवण्याचं स्वप्न पाहिलं तीच ही राजधानी म्हणजे रायगड. त्या रायगडावरती आपण आता प्रवेश करत आहोत. आता आपण येताना नाणे दरवाजा बघितला, त्यानंतर आमच्यासोबत गाईड आहेत, ते कुठंतरी हरवलेत आता, पण ते येतील परत. तर त्यांनी आम्हाला अतिशय समर्पकपणे हिरकणीचा जो काही इतिहास आहे तो कवितेच्या माध्यमातून सांगितला. तर आपणाला माहीत असेलच की इथंच त्या बाजूने हिरकणीवाडी म्हणून एक गाव आहे छोटंसं. तर त्या खेडेगावातली हिरा नावाची एक माता माऊली रायगडावरती आल्यानंतर मुलाला दूध पाजण्यासाठी तिला वेळ झाला आणि तिने या अवाढव्य अशा या रायगडाच्या कड्यावरून उतरण्याचं जे धाडस केलं. त्यानंतर राजांनी जो काही यथोचित सन्मान त्या हिराचा केला, त्याच इतिहासाची साक्ष म्हणून इथं वरती हिरकणी बुरुज बांधलेला आहे. तो पण आपण बघू शकता. आम्ही तर दाखवणारच आहोत, पण आम्ही जर नाहीच पोहोचलो तर आपणच यूट्यूबवरती बघू शकता, फोटो बघू शकता. म्हणजे जर थोडंसं काळाच्या ओघाने वेळेचा जर
अभाव झाला आणि मी जर थकलोच तर मी जर नाही तिथं पोहोचू शकलो तर आपण आपलंच युट्यूबवरती बघू शकता. टार्गे सर अतिशय उत्साहाने आपल्या बरोबर चालत आहेत. मध्ये मध्ये त्यांची विनोद बुद्धी अतिशय प्रचंड विनोदी असल्यामुळं त्यांची बुद्धी सुद्धा आपण बघू शकता. आणि मागे चाललेले गाबाले सर ही प्रचंड विनोदी आहेत. मध्येच त्यांची जिज्ञासवृत्ती त्यांची योगेश मध्ये मध्येच चालू होते. काहीतरी गडबड करतात म्हणून राजगड चालताना एवढे थकले चढण्यापेक्षा कपडे बदलून जास्त थकले. हे ब्लॉगसाठी काही विद्यार्थी माझ्यासोबत चालत आहेत, त्यांची पण ओळख करून घेतली पाहिजे. चला एकेकाचं नाव सांगा पुढे जा. चला पुढं. आता आम्ही किल्ल्याचा पायथा गाठलेला आहे आणि थोड्याच वेळात आता आम्ही वरती जाऊन पोचणार आहोत. तर चला जाऊया पुढच्या पॉईंटकडे आणि त्याचीही माहिती या ठिकाणी गाईडकडून करून घेऊया. किल्ल्याकडे चालले. हा एक किल्ला आणि त्यानंतर इकडे पुढे हिरकणी बुरुज आहे, तिकडे जाणार आहे आपण. त्यानंतर या बाजूने आम्ही या किल्ल्यावरती आलोय इकडनं. आणि आमचा फोटोग्राफर मनोज हाय. गावाला सर डायरेक्ट नॉनस्टॉप एनर्जी आहे. टार्गे सरांनी डायरेक्ट आज पळायचा मानस निर्धारित केलेला आणि डायरेक्ट वरती राजे संचारले टार्गे सरांच्या अंगात. डायरेक्ट आज टार्गे सरांना कधीच मी पळताना पाहिलं नाही चढ्याने. आज टार्गे सर डायरेक्ट पळत गेलेत. टार्गे सर चक्क पळत आलेत वरती. आणि हा किल्ला आहे. ह्या किल्ल्याकडे जाण्यासाठी इकडे पावलं वाटे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. धर्मवीर याचा माहित आहे, परंतु त्यांच्या इतिहासाची पानं प्रयत्न करत आहोत. त्यापूर्वी आमचं फोटो सेशन या ठिकाणी होत आहे आणि त्यानंतर आपण याची माहिती करून घेणार आहोत. तर चला घेऊया माहिती. बघा आपण सर्वजण शिवतीर्थ रायगडाच्या सर्वात अतिमहत्व आणि बुलंद दरवाजामध्ये आलोय. आपण रायगड चढत होतो, प्रॉपर दरवाजामध्ये आलो तेव्हाच आपल्याला समोर दरवाजा दिसला, बरोबर आहे. दरवाजाची तडबंदी आपण नॉर्मल वरती आलो पूर्ण अर्ध्यामध्ये तेव्हा आपल्याला दरवाजा थोडी फार तडबंदी दिसली. पण दरवाजा तडबंदी बघा, यासाठी आपण हिरकणी बुरुजाची माहिती घेतली. या साईडला टकमोटोक आहे. टकमोटोकपासून हिरकणी बुरुजापर्यंत तडबंदी आहे ही नागमोडी आकाराची. म्हणजे अजून एखादा सर्प चालतो अशा दरवाजाची तडबंदी आहे. कारण की त्या काळामध्ये शत्रू तोफांच्या साहाय्याने दरवाजावरती हल्ला करायचा. जर शत्रूने हल्ला केला तर दोन बुर्ज जे आणि विजय या दोन बुर्जावरती पडू शकतात, पण दरवाजाला आतल्या साईडला काहीच होऊ शकत नाहीये. यामुळे दरवाजाचा आकार हा गोमुखीसारखा बांधण्यात आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती असेल की त्या काळामध्ये हत्तीच्या साहाय्याने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करायचे. आता विचार केला तर या ठिकाणी 2 पायचा माणूस येणे शक्य नाही. मग एवढा मोठा बलाढ्य हत्ती किल्ल्यावरती येणे शक्य होतं का? तर नव्हतं. पण छत्रपती शिवरायाने रायगडावरती हत्ती आणले होते आणि ह्यांचं पालनपोषण देखील रायगडावरती करण्यात आलेलं होतं. याची माहिती आपण किल्ल्यावरती घेणार आहोत. त्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती असेल की मोठ्या ओणक्याच्या साहाय्याने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करायचे. विचार केला तर येण्याकडे 2 पायचा माणूस येणे शक्य नाही. मग एवढा मोठा बलाढ्य हत्ती किल्ल्यावरती येणे शक्य आहे का? तर नव्हतं. पण आपल्या राजाने रायगडावरती हत्ती आणले होते आणि यांचं पालनपोषण किल्ल्यावरती करण्यात आलेलं होतं. याची माहिती आपण किल्ल्यावरती घेणार आहोत. त्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आपण दरवाजावरती दरवाजामध्ये आलोय. दरवाजावरती होईल शकते तुम्हाला या होळीमधून गरम तेल गरम पाणी सोडायचं, म्हणजे शत्रूची घालून ताकद कमी होणार. आणि एवढं करून जर या ठिकाणी शत्रू आला आपल्याला आटपला नाहीच तर या दरवाजावरती तलावण टाक्यामध्ये तलावण टाक्या सुरूम लावून फोडल्या जायच्या. स्टेट पाण्याच्या दरवाजामध्ये पाण्याच्या स्पेशरने शत्रू खाली वाहून जाऊ शकतो. हे दरवाजाविषयी लावण्यात आलेले नियोजन आहे.
हा दरवाजा दिसतो, दरवाजा 2016 मध्ये गव्हर्नमेंटने 11 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे रायगड आपला सर्वांना पडक्या अवस्थेत भगण्या अवस्थेमध्ये पाहायचा आहे. त्यामुळे किल्ला कोणी उद्ध्वस्त केल्याची माहिती आपण किल्ल्यावरून घेणार आहोत. त्याच्या दरवाजावरती बघा तुम्हाला अजून काय कोरीकाम दिसत का? पहिलं गोल कोरीकाम बघा, हिंदूचं प्रत्येक कमळाचं फूड. त्याच्यावर तुम्हाला काय प्राणी दिसत का? तो एक मोठा प्राणी आहे शरभ आणि त्याच्या खाली हत्ती आहे. हत्ती हा बलाढ्य असतो बरोबर नाही? जर हत्तीला मात कोण देऊ शकतो? शरभ हा प्राणी होता. म्हणजे त्या काळामध्ये काय असं होतं, आदिलशाही निजामशाही कुतुब इंग्रज ह्या मोठमोठ्या बलाढ्य शाही होत्या, तर हत्तीमध्ये कन्वर्ट केलं होतं. जर त्याला मात देऊ शकतो तर फक्त मराठी आणि छत्रपती शिवाजी. जरी तुम्ही पर्यंत आला तरी तुम्हाला मारू शकतो, एवढं आमच्यामध्ये ताकद आहे असं चित्राचा अर्थ. त्यावरती अजून काय कोरीकाम दिसत का? आपल्या छत्रपती शिवराय हे गोरगरीब जनतेचे शेतकऱ्यांचे बळीराजाचे राजे होते. आपल्या राजांना माहिती होतं की आपल्या गोरगरीब जनतेवरती शेतकऱ्यावरती किती अन्याय होते. जेव्हा हिंदवी स्वराज्य निर्माण झालं तेव्हा छत्रपती शिवरायांच्या आज्ञापुरते एक निर्णय होता की शेतकऱ्याच्या शेतीतल्या देठाला सुद्धा धक्का लागता कामा नये. असं जर झालं तर त्या माणसाला ध्येयाग्नीची शिक्षा होती. कारण की आपल्या राजांना माहिती होतं की आपल्या गोरगरीब जनतेवरती किती अन्याय होते, आपल्या राजांना माहिती होतं. यासाठी राजाने हा नियम तयार केला होता. आणि आपण सर्व शेतकरी वर्ग बरोबर आहे, आपण जेव्हा बियाणं उगवतो आपण प्रत्येक जण आपल्या घराच्या समोर लटकवतो प्रथमतः बरोबर आहे. ते वरती पूर्ण बियाणं आहेत. हाच किल्ल्याचा मेन गेट हा दरवाजा. याच गेटवरती छत्रपती शिवरायांचा 6 जून 1677 शिवराज्याभिषेक सोहळा झाला. तेव्हा याच गेटवरती 21 तोफांची सलामी झाली होती. आणि हा गेट ज्यावेळेस बंद झाला होता तेव्हा हिरा नावाची स्त्री रायगड खाली उतरली होती. जाताना तुम्हाला 2 तोफांची आवाज देखील जाताना पाहायला भेटणार आहेत. आता आपण सर्वजण इथून गेल्याच्यानंतर वरती एक तलाव लागेल तुम्हाला, हत्ती तलाव, ते बाईचं आहे. हत्ती तलावाची म्हणजे हत्तीची माहिती घेऊन आपण नंतर बाल्य किल्ल्यामध्ये जाणार आहोत. त्यामुळे सर्व एकत्र माहिती घेऊन आपण 5 मिनिटं आराम करून रायगड व्यवस्थित फिरून आता जायचं. फोटोकडे काढून घ्या. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आता आपण बुलंद दरवाजातून वरती जाणार आहोत. चला जाऊया वरती. आणि वरती आल्यानंतर अशा प्रकारे आता या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे. इथं किल्ल्याचं काम चालू आहे सध्या. दगड वाहून आणण्याचं आणि काम खालून जाण्यासाठी आता इकडचा रस्ता आहे. आता आम्ही पुढे जाऊया. रस्त्यामध्ये मगाशी भेटले होते आणि त्याचबरोबर जाताना अशा प्रकारे बोर्ड देखील लावलेले आहेत. आता ही एक पाऊलवाट तयार झालेली आहे आणि या पाऊलवाटेने आपण वरती जातोय. मध्येच आमचे मुलं आहेच राजांच्या रूपाने. तर अशा प्रकारे थोडासा आम्ही निसर्गाचा अनुभव घेत वरती पोहोचलो आणि त्यानंतर इथे कामकाज सुरू झालेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही इकडनं या पूर्वीच्याच पाऊलवाटेने चाललोय. आता इथं सूचना दिलेली आहे, तर ही सूचना देखील आपण पॉज करून वाचू शकता. आत्ता आपण पुढच्या पॉईंटची माहिती घेणार आहोत गाईडकडून, ती घेऊया. वरती हत्ती होते का हा देखील प्रश्न पडतो. तरी तुम्हाला खाली महादरवाजामध्ये सांगितलं होतं की रायगडावरती हत्ती होते आणि यांचं पालनपोषण देखील आपल्या राजाने रायगडावरती करण्यात आलेलं होतं. विचार केला तर 2 पायचा माणूस रायगडावरती येणे शक्य नाही. मग मोठे हत्ती रायगडावरती आले कसे काय, हा देखील आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न पडतो का नाही. आपल्या महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला ह्याचं पोस्टर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये एक इंग्रज वकील आहे, आपल्या महाराजांना कॅप कोड मानाचा मुजरा करतो. हा पोस्टर तुम्ही पाहिले का? त्यामुळे तो इंग्रज वकील आहे, त्याचं नाव आहे हेनरी. हेनरी फार हुशार. रायगडावरती आलेला असतो पण त्याला किल्ल्यावरती येण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 तास लागतात. कारण त्या काळामध्ये रायगड रोपी किंवा हेलिकॉप्टरची व्यवस्था नव्हती. त्याला किल्ल्यावरती पायीच यावं लागलं. पण हेनरी एवढा हुशार होता की रायगडावरती येत असताना जेवढे प्रश्न पडले या प्रश्नाची उत्तरं त्याने स्वतःहून सोडवले होते. एवढा हुशार हेनरी होता. रायगडावरती येतो, नगारखान्यासमोर जातो, हत्ती म्हणून आश्चर्यचकित होतो. तो बोलतो माझ्यासारखा 2 पायचा माणूस रायगडावरती रिकामा येत असताना माझी एवढी दमछक होते तर छत्रपती शिवरायाने रायगडावरती एवढे मोठे बलाढ्य हत्ती किल्ल्यावरती आणले कसे काय. समोर जातो, कॅप काढतो, महाराजांना मानाचा मुजरा करतो. तो प्रश्न त्यांच्यासोबत उभाशी करतात नारायण शेवणे. ट्रान्सलेशन त्यांना विचारतो की नारायण शेवणे रायगडावरती हत्ती आले कसे काय. त्यावेळेस नारायण शेवणे त्यांनाच बोलतात, अहो आपण इंग्रज वकील, आपण फार हुशार लोक, या प्रश्नाचं उत्तर आपण शोधून काढा. या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. या प्रश्नाचं उत्तर त्याला त्यावेळेस कोणी देत नाही. या प्रश्नाचं उत्तर आताचे इतिहासकार आणि त्यावेळेस आपले राजे देखील देतात. ज्या वेळेस रायगड जिंकून घेतला तेव्हा राजगडावरून 3 हत्तींची पिल्लं रायगडावरती पाठवलीत. ही पिल्लं पायथ्यापासून महत्यापर्यंत पालखीच्या सहाय्याने आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचं पालनपोषण पाठीमागे इमारत का ह्या हत्ती शाळेमध्ये त्यांचं पालनपोषण केलं. पण हत्तींना पाणी तलावून खालचा हत्ती तलाव, कारण की राजाला माहिती होता की हत्तींचा उपयोग आपल्या रायगडावर लागणार आहे. पण हे जी व्यवस्था आपल्याला
पहिलीच करायला पाहिजे, एवढे आपले महाराज ग्रेट आणि हुशार होते. पण आपल्या महाराजाने आपल्या सर्वांना एक शिकवण दिले की एखादी गोष्ट आपण लहानापासून मोठी करू शकतो, पण मोठ्यापासून कधी लहान करू शकत नाहीये. कारण की मोठा हत्ती किल्ल्यावरती आणणे शक्य नव्हतं, पण छोट्याचं मोठं रायगडावरती करणं शक्य होतं. या आपल्या महाराजांची दृष्टी. आता आपण समोर मंदिर पाहताय, या मंदिराचं नाव आहे इतिहासामध्ये गडदेवता शिरकाईदेवीचं मंदिर. छत्रपती शिवराय राजकारभार पाहण्याच्या अगोदर गडदेवता शिरकाईला नतमस्तक होऊन ग्रामदेवता श्री झोळाई मातेला वंदन करून महाराज राजकारभार पाहण्यासाठी आतमध्ये जायचे. आता आपण या साईडने गंगासागर तलाव, आता खाली लगेच पाहिलं तलाव बरोबर आपण, पण पुढे भरलेलं गंगासागर तलाव पाहणारे मनोरे पाहून महत्त्वाच्या बालेकिल्ल्यामध्ये आपण सर्वजण प्रवेश करणार आहोत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की चला. आता आपण जातोय तर तो आहे बालेकिल्ला, राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा बालेकिल्ला. हा बालेकिल्ला आपण बघण्यासाठी जातोय. तर आता आमचे विद्यार्थी या दिशेने सुरू झालेले, चालायला सुरुवात झाली त्यांची. तर चला जाऊया त्यांच्या पाठीमागे. संपूर्ण किल्लाही पाहून झाला पाहिजे आणि त्याचबरोबर त्या किल्ल्याची माहिती झाली पाहिजे, यासाठी आम्ही सोबत गाईड घेतलेला आहे आणि त्या गाईडच्या मदतीने आम्ही प्रत्येक पॉईंटची माहिती करून घेत आहोत. आता इथं पुढे गाईड जाऊन थांबलेले आहेत आणि आमचीच वाट बघत आहेत. तर चला जाऊया त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडून या ठिकाणाची माहिती करून घेऊयात. श्री शिवाजी महाराज के. बघा आपण खाली एक तलाव पाहिलं बरोबर आहे. आता आपण दुसरं तलाव पाहतोय. या तलावामध्ये आपण पाणी पाहतोय. या तलावाचं इतिहासामध्ये नाव आहे पवित्र तीर्थ गंगासागर तलाव. छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी काशीवरून गागाभट्ट आले होते. या गागाभट्टाने राजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 7 नद्यांचं आणि 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं. राज्याभिषेक सोहळा होऊन जे पाणी उरलं या तलावामध्ये टाकल्यामुळे तलावाचं नाव पडलं इतिहासामध्ये पवित्र तीर्थ गंगासागर तलाव. गंगा यमुना नर्मदा यांच्या आणल्या साऱ्या बहिणी, आणले सप्त समुद्रांचे पाणी, जले झाले तीर्थांचे घर, हा नाव तयाचे गंगासागर. म्हणजे तलावाचं नाव पडलं इतिहासामध्ये पवित्र तीर्थ गंगासागर तलाव. समोर बघा आपण मध्ये वरती आलात का नाही, इथे इथून वरतून आपल्या सर्वांची नजर रायगडावरती प्रथमतः कुठं पडली असेल तर या 2 इमारतीवरती सर्वांची एक नजर पडते. पडली का सर्वांची नजर? कारण की या इमारती त्या काळामध्ये एकावर एक 7 मजली होत्या. पैठणी कापडामध्ये, मखमली गोंड्यामध्ये, मखमली पडद्यामध्ये या इमारती सजलेल्या नटल्या होत्या. या इमारती बघून लोक भारावून जायची, विचार करायची या इमारती एवढ्या वैभवशाली असतील तर छत्रपती शिवरायांचा दरबार किंवा छत्रपती शिवरायांचा राजवाडा किती वैभवशाली असेल. याच इमारतीतून कल्पना केल्याची इतिहासामध्ये मनोरे विजयस्तंभ बोलण्यात आले. या साईडचा विजयस्तंभ राजाने कोणचा गड किल्ला घेतला की 7व्या मजल्यावरती विजयाचा भगवा ध्वज फडकवला जायचा आणि या साईडला मनोऱ्यामध्ये महाराजांच्या राण्या थंड हवा गाडीसाठी बसलेले मनोरे विजयस्तंभ आहेत. समोर बघा तुम्हाला टोकावरती काही लोक दिसत का? त्याला इतिहासामध्ये टकवडक पनिशमेंट पॉईंट बोलण्यात आले. राजांच्या काळामध्ये कोणी चोरी, लबाड, भितोरे, गद्दारी केली, गोणत्यामध्ये भरायचे आणि खाली फेकून द्यायचे, तो टकवडक पनिशमेंट पॉईंट आहे. पण छत्रपती शिवरायाने कोणाला पनिशमेंट केलं नाहीये. पण छत्रपती शंभूराजाने कोणाला सोडलं देखील नाही. कारण की शंभूराजांचं एकच नेम, एक घाव आणि 2 तुकडे. आपल्या शंभूराजांवरती त्या अफजल देखील वर्णन केलं होतं. तो अफजल काय बोलला होता? ए मेरे बड़े बेगम साहिबा व काफिर शुबा ने एक संभाल जैसे बेटे को जन्म दिया, वैसा एक बेटा अगर मेरे घर में पैदा होता ना तो मैं के हिंदुस्तान पर राज करता, लेकिन मेरे 4 बेटे नालायक, निकम और गद्दार निकले. पर एक संभाजी जैसा बेटा मेरे घर में पैदा होता तो मैं के हिंदुस्तान पर राज करता, असं आपल्या शंभूराजांचं वर्णन होतं. खरं जगावं कसं हे आपल्या शुभा राजानं शिकावं आणि मरावं कसं हे आपल्या शंभू राजानं शिकावं. एवढं खतरनाक आपल्या शंभूराजांचा इतिहास आहे. आता पाठीमागं आपण ज्या गेटमधून आतमध्ये प्रवेश करणार होता गेटचं नाव आहे इतिहासामध्ये पालखी गेट. छत्रपती शिवरायांची पालखी किंवा राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांची पालखी शिवतीर्थ रायगडावरती आली तर त्या दरवाजामधून आतमध्ये तो पालखी दरवाजा आहे. पालखी दरवाजाच्या आतमध्ये आपण आता जो महत्त्वाचा भाग पाहायला जाणार त्या भागाला इतिहासामध्ये बाल्य किल्ल्याचा परिसर बोलला जातो. किल्ला पूर्णपणे पण किल्ल्यामध्ये एक छोटा इम्पॉर्टंट आणि सुरक्षित भाग असतो. अशा भागाला बाल्य किल्ल्याचा परिसर बोलला जातो. तो पाहण्यासाठी आपण वरती जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की चला. आता आपण मेन महत्त्वाचा भाग जो आहे किल्ल्यावरचा तो म्हणजे बाल्य किल्ला. तर हा बालेकिल्ला बघण्यासाठी पुढे जातोय. तर या बालेकिल्ल्याच्या पूर्वी अशा प्रकारचा अशा पद्धतीचं बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं. हा एक प्रवेशद्वार आहे या बालेकिल्ल्याचं आणि या बालेकिल्ल्यामध्ये आता आपण थोड्याच वेळामध्ये प्रवेश करणार आहोत. तर आमचे विद्यार्थी आता या बालेकिल्ल्यामध्ये काही प्रवेश करत आहेत आणि काही विद्यार्थी इथे जाऊन थांबलेले आहेत. तर अशा पद्धतीने आता या गाईडकडून आपण माहिती करून घेऊयात.
बघा आपण ज्या गेटमधून आतमध्ये आलात हा पालखी गेट होता. पालखी गेटमधून आपण आतमध्ये आलात ही पूर्ण आडवी भिंत आहे बरोबर नाही. या भिंतीला 6 दरवाजे आहेत आणि याच्यामध्ये असं सेम 6 माळ आहेत. 1 5 किंवा 6 पा सर्व सेम आहेत. याला इतिहासामध्ये राणीवासा राणी महाल बोलण्यात आले. आपल्या छत्रपती शिवरायांच्या राण्या होत्या 8. शिवरायांच्या 6 राण्या या शिवतीर्थ रायगडावरती राहायच्या. मग मनामध्ये शंका निर्माण होते. मी सांगतो राण्या होत्या 8 मग रायगडावरती 6 राहायच्या 2 राहायच्या कुठे. राजांची पट राणी सहीबाई बरोबर आहे या राजगडावरती राहायच्या. शंभू राजा शंभूबाळ 1.5 ते 2 वर्षाच्या असताना राजगडावर त्यांचं निधन झालं. त्या रायगडावरती कधी आल्याच नाहीत. आणि पुतला राणी या राष्ट्रमाता जिजाऊंच्या सेवेला खाली पाचरगावी राहायच्या. कारण की उतरत्या वयामुळे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना रायगडाचं वातावरण मानवत नव्हतं म्हणून त्यांच्या सेवेला एक राणी खाली पाचरगावी राहायची. बाकी 6 राण्यांची 6 दालनं रायगडावरती बांधण्यात आलेत. राण्यांची नावं सांगतो. सहीबाई, सोयराबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, पुतलाबाई आणि काशीबाई अशा महाराजांच्या राण्या होत्या 8. मनामध्ये शंका देखील निर्माण होते की राजाने 8 राण्या केल्या का बरोबर नाही. पण ह्याच्या पाठी राजकीय हेतू होता. राजकीय कारण होतं कारण की आपल्या राजांचं हिंदवी स्वराज्य हे कमी होतं. स्वराज्य वाढावं यासाठी राजाने काय केलं. त्या काळची नामवंत घराणे म्हणजे मोठमोठी घराणे मोहिते, विचारे, निंबाळकर, गायकवाड, शिर्के, इंगले, पालकर या मोठमोठ्या घराण्याशी सोयरी संबंध वाढवला. त्यांच्या मुली जर आपण केल्या तर काय होणार. एकतर हे सोयरे आपल्या सोबत येणार. ह्यांचे सेवक ह्यांचे सरदार हे आपल्या सोबत येतील. ह्या उद्दिष्टाने महाराजांनी मोठमोठ्या घराण्यातल्या 8 मुली केल्या. या आपल्या राजांचं 8 राण्या करण्यापाठचं राजकारण आहे. हा पूर्णपणे एका राण्याचा एक माळ आहे. राणीमालामध्ये पाहू काय 2 चौतरे, हॉल, बेडरूम, दरवाजा आहे. त्याच्यातमध्ये 400 वर्षापूर्वी दरवाजाची टॉयलेट सिस्टीम आहे. या सगळ्या खिडकी आहे. अशी एका राणीमालाची रचना पाहायला भेटते. पण मालावरती जर आपण पाहिलं तर राणीमालावर तुम्हाला कुणाला छप्पर पाहायला भेटणार नाही किंवा रायगडावरती कुणाला छप्पर पाहायला भेटणार नाही. आपला रायगडच नाही तर जेवढे आपले गड किल्ले आहेत आपल्या गड किल्ल्यावरती पहा तर तुम्हाला आपले गड किल्ले हे सर्व पडक्या अवस्थेमध्ये पाहायला भेटतात. भगण्या अवस्थेमध्ये पाहायला भेटतात. असं जर आपण उलटं राजस्थान साईडला जर गेलो तर फक्त महाराणा प्रतापांचा चित्तोडगड सोडला तर तुम्हाला सगळे गड किल्ले चांगल्या अवस्थेमध्ये पाहायला भेटतात. ह्याचं कारण काय माहिती आहे. तिकडचे राजपूत राजे हे शरण आले होते. पण आपल्या इथल्या राजाने मरण पत्करलं होतं पण शरण कधी पत्करलं नव्हतं. ह्या उक्तीप्रमाणे की अंधाराला घाबरत नाही त्या उजेडाची साथ आहे. अंधाराला घाबरत नाही त्या उजेडाची साथ आहे. मोढेर पण वाकणार नाही. ही मर्द मरड्याची जात आहे. तारीख ठरली 10 मे 1818. 2 ब्रिटिश कर्नल पॉहितर आणि मेजर हॉल ह्या 2 ब्रिटिशाने प्रोफेसर एक डोंगर फुटल्याचा ह्या फुटल्याच्या डोंगरावरून किल्ल्यावर तोफांची बंबारी केली. त्यामुळे किल्ला उद्ध्वस्त झाला. म्हणून किल्ल्यावर तुम्हाला कुठल्या ठिकाणी छत पाहायला भेटणार नाही आहे. फक्त पाहणार तर काय आपण पडक्या अवस्थेमध्ये ह्या भग्न इमारती पाहतो. पण हे दगड प्रत्येक इमारतीमध्ये प्रत्येक दगडामध्ये आपल्या महाराजांचा आपल्या मर्द मावल्यांचा आपल्या पूर्वजांचा इतिहास आपल्याला आहे. म्हणून आपण दगड म्हणून हा रायगड पाहायचा नाही. हा राणीमाल आहे. आता आपण बाहेर धान्य कोठार आणि मंत्रिमंडळांची माहिती घेण्यासाठी बाहेर जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी. चला फोटो राहू द्या. चला चला चला. आता आपण बाल्य किल्ल्यातून बाहेरच्या बाजूला जातोय आणि पुढच्या पॉईंटची माहिती करून घेणार आहोत. तर चला जाऊया पुढच्या पॉईंटकडे. अवतार दिसतोय का सर्वांना. याला इतिहासामध्ये दासांचा वटा सर्वच क्वार्टर बोलण्यात आलंय. आपण नोकर चाकर किंवा कामवाले बाई बोलतो पण राजांच्या काळामध्ये दास्या होत्या. या दास्या राहण्याचं काय काम असेल आज्ञेने आतमध्ये जायचं काम झालं का या ठिकाणी त्यांची बसण्याची राहण्याची व्यवस्था होती. हा दास्यांचा वटा सर्वच क्वार्टर आहे. आता आपण रेलिंगमध्ये खड्डे 2 पाहतोय. मधला ओपन खड्डा आहे. ते इमर्जन्सी धान्य स्टोअर केल्याचं. कोणत्याही शत्रूंनी साधारणतःपणे रायगड किल्ला 3 किंवा 6 महिने वेढा मारू शकतो. कारण की रायगडास असं एक भौगोलिक स्थळ प्राप्त झालंय की रायगडाच्या चारी बाजूनी सह्याद्रीच्या पर्वतरांगा डोंगरदऱ्यांनी रायगड किल्ल्याला वेढलेलं आहे. आणि 3 नद्याने रायगड किल्ल्याच्या चारही साईडनी वेढलेल्या काळ, गांधार आणि सावित्री अशा 3 नद्याने रायगड किल्ल्याच्या चारही साईडनी वेढलेले. त्यामुळे शत्रू मारू शकतो तर साधारणतःपणे 6 महिने वेढा मारू शकतो. मग रायगड किल्ल्यावरती 3,500 लोकसंख्या होती. या लोकसंख्येला पुरे एवढे इमर्जन्सी धान्य या ठिकाणी स्टोअर केल्याचं हे इमर्जन्सी धान्याचे कोटर आहेत. पण राजांच्या काळामध्ये ह्याचा वापर फक्त धान्य कोटर म्हणून झाला. पण राजांच्या नंतर 1733 मध्ये रायगडावरती पेशवे आले. पेशवेने ह्याचा वापर कैद्यांची कोठडी म्हणून करण्यात आलेले काळ कोठडी म्हणून करण्यात आलेला.
केलेला आहे. पेशवे या ठिकाणी 7 दिवस कैदी ठेवायचे, 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला तर टकमडूक तुम्हाला दाखवलं बघा, गोंद्यामध्ये बऱ्याचशांनी खाली फेकून द्यायचे. पण आपण फिरतो हा बाल्य किल्ल्याचा परिसर आहे, त्यामुळे कोणताही राजा आपल्या बाल्य किल्ल्यामध्ये कधीच कधी ठेवू शकत नाही. राजे कधी ठेवायचे, पुण्यामध्ये लिंगाणा किल्ला म्हणजे रायगडच्या बाजूलाच लिंगाणा आहे आणि सातारामध्ये वासोडा किल्ला, अशा 2 किल्ल्यावरती महाराज कैदी ठेवायचे. आणि या ठिकाणी फक्त इमर्जन्सी धान्य स्टोअर केल्याचे इमर्जन्सी धान्याचे कोटर आहेत. समोर तुम्हाला खाली वाडे पाहायला भेटतात का? या वाड्यांना इतिहासामध्ये मंत्र्यांची घरं, आताचं मंत्र्याला आपण मुंबईमध्ये पाहतो, दिल्लीमध्ये पाहतो. पण आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या छत्रपती शिवरायाने 400 वर्षापूर्वी प्रथमतः मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं आणि त्या मंत्र्यांची राहण्याची व्यवस्था खाली करण्यात ते मंत्र्यांची घरं. समोर 5 वाडे दिसतील, ते झाड आहे, त्या खाली 3 वाडे, असे 8 मंत्र्यांची 8 घरं आपल्या रायगडावरती पाहायला भेटतात. आता आपण समोर ज्या चौतऱ्यावरती जाणार आहोत त्याच ठिकाणी आपल्या राजांचा अखेरचा प्राण राजाने ज्या चौतऱ्यावरती सोडलेला आहे त्या चौतऱ्यावरती आपल्याला जायचं आहे. त्यामुळे पहिला चौतरा आहे, त्यामुळे त्याच्यावरती कोणी चपला करून चढणार नाहीये. आता आपण राजांच्या राजवाड्यामध्ये जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की. राजांच्या राजवाड्याविषयी माहिती करून घेऊयात. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज के. बघा, आपण ज्या गेटमधून आतमध्ये आलात हा पहिला चौतारा आपल्या प्रत्येकासाठी अतिमहत्वाचा आणि पवित्र चौतारा आहे. रायगडावरती येणारा प्रत्येक शिवभक्त या चौताराची माती आपल्या मस्तकाला लावून जातो. एवढं आपल्या सर्वांसाठी पवित्र आणि महत्त्वाचा चौतारा आहे. कारण की आपल्या सर्वांच्या पदरी या शिवतीर्थ रायगडावरने असे 2 दिवस पडलेत. एक आनंदाचा नेत्रदीप सोहळा देखील आपल्या सर्वांच्या पदरी पडला ह्या रायगडावर, तो म्हणजे आपल्या छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक सोहळा. आणि आपल्या सर्वांच्या पदरी अवसो पडायला नको पाहिजे होता दिवस हा देखील आपल्या सर्वांच्या पदरी या शिवतीर्थ रायगडावरती पडला, तो म्हणजे 3 एप्रिल 1680 मध्ये हनुमान जयंती दुपारच्या 12च्या पहरामध्ये अख्खा महाराष्ट्र पोरगा झाला आणि आपल्या लाडक्या राजाने अखेरचा श्वास अखेरचा प्राण याच ठिकाणी जगदंब जगदंब करत सोडलेले आहे. आणि इथूनच आपल्या राजांची अंत्ययात्रा 1.5 किलोमीटर जगदीश्वराचं मंदिर आहे, या मंदिरासमोर आपल्या राजांची अंत्ययात्रा निघाली होती. हा राजांचा जन्म, राजांच्या जन्म शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1623 आपल्या राजाला आयुष्य फक्त 50 वर्षाचा विचार तुम्ही आम्ही सर्वांनी केलात ना, तर आताचे 20 वर्ष आपण सर्वजण हे बालपणामध्ये तुम्ही घालवणार, बरोबर आहे. 25 वर्षापर्यंत शिक्षण, 30 वर्षापर्यंत सेटल होण्याच्या विचारामध्ये राहिलेल्या 20 वर्षामध्ये काहीच करू शकत नाहीये. पण एक वेळ असं राजा होते की अवघ्या 50 वर्षामध्ये 365 गड निर्माण केले. अनेक राजे होऊन गेले, स्वतःच्या बापजात्याच्या गादीवर बसले, पण एकमेव असा राजा की स्वतःची गादी स्वतः निर्माण केली, ते म्हणजे छत्रपती शिवराय. रायगडावर खडे पसरले, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. आणि हीच आमास माणिक मोती नव्हती, दुसरी दौलत नाही. ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचं निधन झालं त्याची खबर दिल्लीमध्ये त्या दरबारी लागतात. दरबाराला खान देखील आपल्या सिंहासनावर खाली उतरतो, जमिनीवरती गुडघे टेकून बसतो, नमाजाचा रुकादा पण लागतो आणि अल्लाह बोलतो, हे खुदा तेरा जन्नत का दरवाजा खुला करना, तेरा नेक बंदा तेरा नेक सर तेरे पास सर आहे. म्हणजे परमेश्वरा तुझ्या स्वर्गाचे दरवाजे उघडे कर, तुझा सर्वात उत्तम पुत्र तुझ्या पाशी येते. एवढं महान कार्य आपल्या राजाने केलं होतं. त्या राजांचा अखेरचा प्राण राजाने ह्याच ठिकाणी ह्या चौथऱ्यावरती सोडलेले. याच ठिकाणी अखेरचं शिवरायांचं 10 वर्ष वाचलं होतं. शंभू राजे देखील या ठिकाणी 9 वर्ष राहिले होते. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब किल्ल्यावरती आल्या तर याच ठिकाणी राहत असायच्या. एवढ्या मोठमोठ्या लोकांची पाऊल खुणं ह्या चौथार लागले. या साईडला पाण्याच्या टाक्या द्या, खाली तलाव पाहिला आपण गंगासर तलाव, कावडीच्या साईनी पाण्याची या ठिकाणी भरायचे, ह्या पाण्याच्या टाक्यात. या साईडला खड्डा आहे, हे आपलं महाराजांचं स्नानगृह, बाथटब अंघोळ करण्याची जागा, म्हणजे आताच्या भाषेमधला आपला छोटासा एक स्विमिंग पूल. आता बाकीच्या चौथरीची माहिती घेत आपण पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की. आता गडावरील पुढील ठिकाणाची माहिती आपण करून घेणार आहोत, तर चला घेऊयात. पहिला राजांचा प्रशस्त राहता राजवाडा, हा समोरचा दुसरा चौतार या आपल्या राजांचं किचन रूम उत्पादखाना. आपण राणीमाल पाहिले, राणीमालामध्ये देखील आपण सर्वांनी 2 चौतारे पाहिले, हॉल आणि बेडरूम सांगितलं तुम्हाला, बरोबर आहे. किचन सांगितलं का नाही, कारण की प्रत्येक राणीला किचन सेपरेट नव्हतं. राजांचं राण्यांचं सर्वांचं एक ठिकाणी कॉमन जेवण केलायचं, कारण की त्या काळामध्ये विष बाधा हा प्रयोग खूप प्रमाणामध्ये केला जायचा. राजांवरती कोणी विष बाधा करायला नको म्हणून राजांचं स्वयंपाक हे राजांसमोर केलायचं. हा पूर्णपणे राजांचा किचन रूम मुतपातखाना आहे. आता आपण ज्याच्यावरती उभे आहेत हा पूर्ण 2.25 फुटाचा चौतार, हे राजांचं सचिवालय दप्तरखाना, राजांचं ऑफिस. राजांच्या अंडरमध्ये 365 गड होते. या गडांचं लेखणी काम कागदी व्यवहारपत्र या ठिकाणी चाललं जायचं. हे राजांचं सचिवालय दप्तरखाना आहे. शेवटचा तो राजांचं दिवाणी खास, राजांच्या काळामध्ये काय खास महत्त्वाची लोक होती त्या ठिकाणी बसायचे, न्यायनिवाडा केला जायचा आणि त्याची अंमलबजावणी सदरेवरती केली जात असायची. आपण सर्वजण सदरेवरती जायचं आहेच, पण पाठीमागं बघा तुम्हाला विटाची खोलीचे काम, त्या खोलीचं नाव आहे इतिहासामध्ये टाकसाल. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये नाणे, मुद्रा आणि कॉईन छापला यायचं, त्याचा
महाराजांचा छापखाना आहे. म्हणजे आजकाल आपण कशी बोलतो रिझर्व्ह बँक, ती महाराजांची 400 वर्षापूर्वीची रिझर्व्ह बँक आहे. ही समोरची गोल इमारत आपल्या महाराजांची अष्टकोनी बाल्कनी. आता आपण सध्या गॅलरी बोलतो. समोर चौकोनी आयतरी खोलीच आहे का समोरची, या खोलीचं नाव आहे इतिहासामध्ये खलबतखाना, चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. राजांच्या काळामध्ये गुप्तकथा होताना प्रमुख होते बहिरूपी बहिर्जी नाईक. हे जागावरती बसल्या बसल्या 7 प्रकारचं वेषांतर करायचे. त्याला 18 वर्षाचं नाण होतं. त्या अफजलाच्या 5 लाखाच्या फौजेमध्ये शिरून त्या अफजलेसमोर कवाड्या गाऊन येणारे आणि अफजलेच्या ताडीला हात लावून येणारे आपले बहिर्जी नाईक होते. मरेपर्यंत देखील स्वतःच्या बायकोला कधी माहिती पडलं नव्हतं की बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवरायांचे गुप्तकथेचे प्रमुख अशी माहिती गोळा करायची आणि चर्चा आतमध्ये घ्यायची. कारण की आपण प्रत्येक जण मराठीमध्ये बोलतो, भिंतीला कान असतात, त्यामुळे खोलीत आतमध्ये जाऊन चर्चेची खोली, अंडरग्राऊंड खोली 10 बाय 12चा रूम आहे. दोन्ही साईडला आपण खिडक्या पाहतोय, हे पहारे करण्याचं ठिकाण टेहलणे बुरुज आहेत. आता आपण सर्वजण सदरेवरती जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आता आपण सदरेवर 400 वर्षापूर्वीची इकोसिस्टम या ठिकाणी अनुभवणार आहोत. तर ती कशा पद्धतीने आहेत बघा. आपल्याला ते आवाजाचं करता येईल का? हो दाखवतो ना. आणि ऐका, 400 वर्षापूर्वी जर तुम्हाला इकोसिस्टम ऐकायची असेल तर या साईडला शांतता, मी समोर जाणार आहे, हळू आवाजामध्ये आवाज येणार आहे. आवाज आला तर मला आवाजाचा रिप्लाय द्यायचा आहे. सर्वजणी सहकार्य करणार असेल तर मी दाखवणार आहे. आणि कागद वगैरे कोणाकडे असलं तर द्या. स्तब्ध, सावधान थांबा. आवाज आला तर आवाजाचा रिप्लाय द्या जोरामध्ये. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भवानी हर हर. कागद पडतो, कागदाचा आवाज आला तर हिरोजी इंदुलकरांसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. आवाज आल्याच्या नंतर 1 2. चला दर्शन घ्या आणि या. लगेच या, लगेच या. चला. आमच्या विद्यार्थ्यांना नाही इथं थांबायचं. जे काही गाईड मिळालेले आहेत ते गाईड अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि त्यानंतर आता प्रत्येक ठिकाणाची माहिती करून देत आहे. आता पुढचं जे ठिकाण आहे त्याची माहिती करून घेऊया. चला पुढचे. हर हर. बघा आपण सर्वजण शिवतीर्थ रायगडाच्या सर्वात अतिमहत्व आणि पवित्र ठिकाणी आलात. हा पूर्णपणे राजांचा दरबार, दिवाणी आम राज सदर. झुकल्या वाकल्या अनेक गर्विष्ठ माना, झुकल्या वाकल्या अनेक गर्विष्ठ माना याच शिवमंदिरी. याच ठिकाणी आपल्या राजांचं ओरिजिनल 32 मणाचं सुवर्ण रत्नजड सिंहासन होतं. 1 मण म्हणजे 40 किलो असं महाराजांचं ओरिजिनल सिंहासन 1280 किलोचं होतं. पण हे सिंहासन घणाचे घाव घालून 3 नोव्हेंबर 1689ला रायगडास अजगर वेढा पडला होता. त्यामध्ये जुल्फिकार नावाचा माणूस होता. याने घणाचे घाव घालून हे सिंहासन बितलवून नेलं. त्यावेळेला वरचे एक नंबर आहे आपल्या भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेंद्र सिंग यांनी 1985 मध्ये वरची मेक नंबर आहे. आठवण राहावी म्हणून वरची मेक नंबर बसवले. मेक नंबरची आतमधली मूर्ती आहे छत्रपती शिवरायांच्या वंशज कोल्हापूरचे वारसदार युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी 6 जून 2009 मध्ये ही मूर्ती बसवत आली. याच ठिकाणी राजाचा राज्याभिषेक पहाटे 5 वाजता वार शनिवार. राजे 3 वाजता उठता स्नान करतात. राजा नव्हते पण राजे आपला देवदेवतांना विसरत नाही. महाराज स्नान करतात, आपल्या अंगावरती कपडे परिधान करतात, कवड्याच्या माळा घालतात. या नगारखान्यासमोर हत्तीच्या अंबारी असते. महाराज हत्तीच्या अंबारीमध्ये बसतात, देवदेवतांचं दर्शन घेतात आणि महाराज या गेटमधून प्रवेश करतात. त्याच काळामध्ये या दरबारामध्ये 6000 लोक बसले असतात. ही 6000 लोक एकदम उठतात. राजाला मणाचा मुजरा, राजावरती फुलांचा वर्षाव करतात. राजे मुजरा घेत घेत समोर जातात. राजांची एक नजर पडते 32 मण सोन्याच्या सुवर्ण सिंहासनावरती आणि आपल्या महाराजांची एक नजर ह्या भरलेल्या राजसदरीमध्ये पडते. पण पहा बघा, एवढ्या मोठ्या आनंदाच्या नेतृत्व सोहळ्यामध्ये आपल्या महाराजांचे एक नजर ह्या भरलेल्या राज सदरेमध्ये पडताच आपल्या महाराजांचं अंतःकरण भरून येतं. विचार करा हो, विचार करा. एवढ्या मोठ्या आनंदाच्या नेतृत्व सोहळ्यामध्ये आपल्या महाराजांची एक नजर ह्या राज सदरेमध्ये पडताच आपल्या महाराजांचं अंतःकरण भरण्याचं कारण काय होतं? कारण होतं की ज्या वीरांच्या, ज्या मावळ्यांच्या जीवावरती एवढा मोठा हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, अहो तो एके जीवाभावाचा मावला आपल्या राजांना आनंदाच्या नेतृत्व सोहळ्यामध्ये या सदरामध्ये दिसत नव्हता हो. त्यांच्या विधवा बायका होत्या, त्यांची मुलं या सदरामध्ये खेळत बागडे होते. पण एके सरदार किंवा एके मावला राजाला आनंदाच्या सोहळ्यामध्ये ह्या राज सदरेमध्ये दिसत होता. आपल्या महाराजांचं अंतःकरण भरून होतं. पण त्या काळामध्ये आपल्या राजांना रडायचं नसतं. राजे आपल्या आऊसाहेबांच्या, आपल्या आऊसाहेबांच्या डोळ्यामधून आनंदाच्या अश्रू की आऊसाहेब बोलतात या शिवनेरीच्या मातेमध्ये खेळणारा माझा बाल शुभ
आणि शिवनेरच्या मातीमध्ये गड तयार करणारा माझा बाळ शिवबा व या 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावर तयार होते. विचार करा त्या मातेला काय आनंद झाला असेल. महाराज आपल्या आऊसाहेबांना तर आपल्या आऊसाहेबांना या समोरच्या पायऱ्या तर नक्कीच मिळाले असतील की आऊसाहेब आम्ही आमची पहिली पायरी चढतो आमच्या हिंदवी स्वराज्याची. आऊसाहेब आम्ही आमची दुसरी पायरी चढतो. राजे लाख मेल चालतील पण लाखांचा पोशिंदा मरत कामा नये असे म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे आऊसाहेब आम्हाला आनंदाच्या सोहळ्यामध्ये कुठे दिसत नाही. तो नंतरच पाहिजे तो माझा ताणा राज आदिलगण कोणाचं आणि खच माझ्या रायबाचं असा म्हणणारा ताणा आऊसाहेब आम्हाला आनंदाच्या सोहळ्यामध्ये दरबारमध्ये कुठे दिसत नाही. असं राजासंख्य वीर माऊलीचं नाव घेत सिंहासनावर ते ओरडतात. गागावट्ट पटून छत्ररथामध्ये उष्टीचे मोर देतात. हे कासार मोरा आपल्या राजांवरती ओरडतात आणि पाठीमागून एका गुलबूज सराने एक ललका दिले होते. ललका असे होते की महाराज प्रताप पुरंदर शत्रुघ्नावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा उग्रास बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय भवानी हर हर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के अशा घोषणा आणि किल्ल्याचा खाली मेन गेट महादरवाजा. या महादरवाजा गेटवरती 21 तोफांची सलामी होते. इतर गड किल्ल्यातून गावातून एक तोफांची सलामी होते. अख्ख्या महाराष्ट्राला कळतं की आपल्या महाराजांचा राजा आज रायगडावरती छत्रपती झालेला आहे. हेच ते ठिकाण महाराजांचा दरबार दिवाणीआम रासदर आहे. हे अंतर आहे 200 फुटाचं अंतर आहे. रायगडावरती 400 वर्षापूर्वी लाईट सिस्टीम आय सिस्टीम काही नव्हती. बघा सर्वांना आवाज आला का? ही 400 वर्षापूर्वीची इको सिस्टीम आहे कारण की राजांच्या दरबारामध्ये त्यात लाईट सिस्टीम आय सिस्टीम काही नव्हती. एवढा मोठा महाराजांचा दरबार त्याच्यामध्ये हा दगड कसा काय राहिला? काही जाणकारांचे मत आहे रायगड ज्यावेळेस राजाने घेतला तेव्हा ह्या दगडावरती भूमिपूजन केलं असावं किंवा इको सिस्टीमचा आवाज ह्या दगडामुळे येतो किंवा रायगडाचं मोजमाप ह्या दगडावर लावलं जातं. असे अनेक जाणकारांची अनेक मत या दगडाबद्दल आहेत. आपण पाठचा गेट पाहतोय. गेटचं नाव आहे इतिहासामध्ये नगारखाना. हे जे आपण प्रतिकृती पाहिली तर आपल्या सर्वांना मुंबईच्या गेटोपिंड्याची आठवण येते. पण मुंबईच्या गेटोपिंड्यासारखा नगारखाना नाही आहे. ह्या नगारखान्यासारखा तो मुंबईचा गेटोपिंड्या 200 वर्षापूर्वी इंग्रजांनी बांधण्यात आलेला आहे. पण आपण तो हौसेने पाहतो. पण त्याच्यापेक्षा आपण सर्वांनी आपल्या छत्रपती शिवरायांचे गड हे पाहिले पाहिजेत आणि आपल्या महाराजांचा इतिहास हा जाणून घ्यायलाच पाहिजे. कारण की तो गेट ऑफ इंडिया ह्या नगारखान्याची कॉपी करून त्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. आपण फिरतो ह्या बालेकिल्ल्याचा मेन एंट्रन्स नगारखाना आहे आणि किल्ल्याचा मेन एंट्रन्स खाली आपण महादरवाजा पाहिला तो. आता आपण पुढे होळीचं ग्राउंड बाजारपेठ पाहण्यासाठी जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की. आता आपण या गेटमधून बाहेर आलो आणि आता आपल्याला किल्ल्यावरील बाजारपेठ बघायची. परिसर पाहतो. याला इतिहासामध्ये होळीचं मैदान होळी ग्राउंड बोलण्यात आलेलं आहे. आपण आपल्या गावामध्ये मार्च महिन्यामध्ये शिमग्यामध्ये मानाची होळी पेटवतो ना, असं आपल्या शिवतीर्थ रायगडावरती मानाची होळी या ठिकाणी पेटली जायची. आपण जसा पेटक्या होळीमध्ये नारळ अर्पण करतो असं महाराजांच्या काळामध्ये सिस्टीम होती. पण आपण आपला नारळ हा एकतर होळी विजल्याच्या नंतर किंवा बांबणी काढतो. पण राजांच्या काळामध्ये असे एक सिस्टीम होते. पेटक्या होळीमध्ये कोणताही बहादर हात घालून नारळ काढेल त्याला छत्रपती शिवराय 1.25 किलो सोन्याचा कडा, मानाचा फेटा आणि मानाचा घोडा अर्पण करायचे. या होळीमधून नारळ काढायचे संभाजी राजे म्हणून याच्याने शेर बोलण्यात आला होता. हा शेर असा होता की वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिती दात ही जात मराठ्यांच्या संभाजी महाराजांवर शेर बोलण्यात आले. हे आपल्या महाराजांची मूर्ती पाहतोय आपण. ही मूर्ती जगप्रसिद्ध मूर्ती आहे. कुठल्या पोस्टरवरती कुठे तुम्हाला ही मूर्ती जास्त प्रमाणात पाहायला भेटेल कारण की या मूर्तीचं उद्घाटन इंदिरा गांधी आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांच्या हस्ते मूर्तीचं उद्घाटन झाले. पण ही मूर्ती आतमध्ये सिंहासनावरती बसवायची होती. पण मूर्तीमध्ये एक चूक दिली. आपले महाराज सिंहासनावरती बसताना पायामध्ये जोडे घालत नव्हते म्हणून ही मूर्ती बाहेर बसून झाली. मूर्तीच्या वरची मेघडंबरी 2 जून 2012 मध्ये साताराची विधानसभेचे बसले आणि संभाजी भिडेगुरुजी यांच्या हस्ते वरची मेघडंबरी बसवले. पण महाराजांच्या स्टॅच्यूवरती कधी पाहा तुम्हाला रोज नवीन 2 हार पाहायला भेटेल. सांगलीचे भिडेगुरुजी यांचं शिवकार्य प्रतिष्ठान हिंदुस्थान यांचे 2 धारकर्णी नित्यनेमाने किल्ल्यावरती आता पूजा करून निघून जातात. अनेक वर्षापासून ही सेवा चालू आहे. आणि दुसरा हार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशन मार्फत दुसरा हार चालू झालेला आहे. अनेक वर्षापासून ही सेवा सर्व चालू आहे. समोरची बघा 2 जाडीची इमारत पाहायला भेटे का? या इमारतीची लांबी आपण जर पाहिलं तर 800 फूट आहे. रुंदी पाहिली तर 40 फूट. या साईडला 22 आणि या साईडला 21 असे पूर्ण 43 दुकान. याला शिवकालीन बाजारपेठ बोलण्यात आले. आपण आजकालच्या बाजारपेठ पाहिल्यात तर सर्वजण पाही बाजार करू शकतो. पण या बाजारपेठला पाही बाजार करू शकत नाही कारण की बाजारपेठची हाईट या आपल्या हाईटप्रमाणे आहे. कारण की राजांच्या काळामध्ये लोक घोड्यावरती बसून मुचवर ताव देऊन बाजार केला जायचा म्हणून बाजारपेठची हाईट उंचावरती आहे. बाजारपेठचं वैशिष्ट्य असं की आगे दुकान पिची मकान आणि बेस्ट स्टोर रूम असं बाजारपेठचं वैशिष्ट्य आहे. ही बाजारपेठ ओढून तुम्ही या राजमार्गाच्या समोर जगदीश्वराचं मंदिर आहे. मंदिराचा आकार पाहिला तुम्हाला असं वाटेल की मस्जिद आहे का? त्या मस्जिदला जगदीश्वर शंकर महादेवाचं मंदिर आहे. फक्त आकार असा का म्हणलं कारण त्या काळामध्ये आपली मंदिरं तोडली जायची, फोडली जायची. मंदिर
मंदिराला काय व्हायला नको, फसवणूक करण्यासाठी त्या मंदिराचा आकार असा बांधण्यात आला आहे. मंदिरासमोरच आपल्या महाराजांची श्री समाधी आहे. आता राजांची श्री समाधी मंदिरासमोरच का? कारण की आपले महाराज शंकर महादेवांचे भक्त होते म्हणून त्यांना चिता मंदिरासमोर देण्यात आले आहे. महाराजांच्या जलते चितेला आगणी साहेबाची भोसले आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि राजांच्या श्री समाधीचा शोध लावण्यात आले. पण समाधी आणि मंदिर त्यामध्ये छोटासा गेट आहे आणि गेटच्या दुसऱ्या पारावर एक नाव आहे सेवेचे थायदेतपूर हिरोजी इंदुलकर नावाची एक पार्टी तुम्हाला पाहायला भेटेल हिरोजी इंदुलकरांची. पण हिरोजींनी एक बक्षीस नावाची पार्टी त्या मंदिरासमोर बांधण्यात आली आहे. पण रायगडाचे आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकर, रायगड त्याने काळा पाषाणामध्ये घडवला, रायगड बांधला. रायगड बांधण्यासाठी पैसा दिला असतो अपुरा पडतो. हिरोजी इंदुलकर स्वतःचं घरदार जमीन जुमला विकून रायगडाचं बांधकाम करतात आणि राजा हिरोजी तुम्ही एवढा मोठा रायगड बांधला, तुमच्यावरती आम्ही भरपूर खुश आहोत. हिरोजी आपणास काय पाहिजे असतं ते मागून घ्या, हिरोजी संकोच करू नका. त्यावेळेस हिरो राजे आम्हास काही नको, आम्हास काय द्यायचं फक्त जगदीश्वर मंदिरासमोर एक नावाची पाटी लिहायला परवानगी द्या. पण हिरोजी एक नावाची पाटी आपण त्या मंदिरासमोर तुम्ही का मागतात? नावाची पाटी तुम्ही त्या ठिकाणी मागताय, पण त्या ठिकाणी लोक दर्शनासाठी जातात, नावावर तुमच्या धूळ उडेल. नावाची पाटी आपण एखाद्या उंच ठिकाणी लावू, म्हणजे महादरवाज्यामध्ये लावू, हा नगारखाना त्या ठिकाणी लावू. पण नावाची पाटी राजे आम्हाला मंदिरासमोर लावायला परवानगी द्या. हिरोची नावाची पाटी मंदिरासमोरच का? कारण राजे ज्याच्या वेळेस आपण जगदीश्वराच्या साक्षीने जगदीश्वराच्या दर्शनासाठी याल त्या वेळेस आपल्या चरणाची धूळ आमच्या मस्तकी लागावी, यामुळे फक्त राजे आम्हाला नावाची पाटी त्या मंदिरासमोर लावायला परवानगी द्या. आपले राजे त्या हिरोच्या मिळवत वाहिरोजे तुमच्यासारखी लोक आमच्या स्वराज्यामध्ये लाभलीत म्हणून आम्ही शून्यातून विश्व निर्माण करू शकलो. त्यांच्या नावाची पाटी त्या ठिकाणी. कारण की पहा बघा, शिवरायांच्या स्वराज्यामध्ये 365 गड होते, पण एकाही गडावरती आपल्या राजाने कधी स्वतःच्या नावाची पाटी किंवा स्वतःच्या नावाचं फलक लावला नाही. पण ज्याने रायगड बांधला त्यांच्या नावाची पाटी त्या ठिकाणी लावली, त्याला सेवेचे थायदेतपूर हिरोजी इंदुलकर आणि रायगडचं गॅरंटी पत्र तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. समाधीवाद स्टॅच्यू वाघ्या उतरा, पण वाघ्यावरती जगभरात वादविवाद चालू आहे, त्याबद्दल आपण काही सांगू शकत नाहीये. परंतु या ठिकाणी आपली महत्त्वाची माहिती संपलेली आहे. माझी महत्त्वाची माहिती संपल्याच्या नंतर माझ्या येणाऱ्या प्रत्येक ग्रुपला, पण शिवतीर्थ रायगडावर येणाऱ्या प्रत्येक शुभभक्ताला आपल्या राजांविषयी काहीतरी शेर ऐकवत आलेलं आहे. तर पहिला शेर असा आहे की अंधार फार झाला, अंधार फार झाला एक दिवा पाहिजे, अंधार फार झाला एक दिवा पाहिजे, ह्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला पुन्हा एकदा आपल्या जिजाऊंचा शुभा पाहिजे, जिजाऊंचा शुभा पाहिजे. तांदूळ उचल्यानंतर त्याला भात म्हणतात, अंधार झाल्यानंतर त्याला रात्र म्हणतात. आणि या महाराष्ट्र भूमीवर राहून जो कोणी आपल्या छत्रपती शिवरायांना विसरेल त्याला खरोखर अफजलाची अवलाद बोलतात, त्याला खरोखर अफजलाची अवलाद बोलतात. राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आपण जर जन्माला नसते आल्यात तर दुसऱ्या अंगणामध्ये तुळस आणि छत्रपती शिवरायांना जर आपण जन्माला घातले नसते तर हे महाराष्ट्रातल्या मंदिरावले उंच कलस. तर या ठिकाणी आपल्या महत्त्वाची माहिती झालेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. पण सर्वांना लक्ष द्या, इकडे आपल्याकडे रायगडाची आठवण, रायगड प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचायला पाहिजे ह्याची संकल्पना आपली आहे. रायगडाचा फोटो संच आहेत 18 फोटो, प्रत्येक फोटो माहिती, किल्ल्याचा एक नकाशा आहे, 50 रुपयाला सेट आहे. एक रायगडाची आठवण म्हणून जर कोणाला पाहिजे असेल तर घ्या, कोणावरती बळजबरी नाही. पण रायगडाची आठवण आपण घेऊन घरी जाऊ शकतात. 50 कुठे खर्च करून टाकतो आपण, पण 50 मध्ये रायगड आपल्या घरी जाणार आहे. पण रायगडाची आठवण जर कोणाला पाहिजे असेल तर घ्या, आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि त्यानंतर रायगडावरील हेच ते ठिकाण जिथं हिरोजी इंदोलकर यांच्या नावाची या ठिकाणी पायरी आपल्याला दिसून येते. आता ही पायरी सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोलकर नतमस्तक झालो आणि आमच्या जीवनाचं या ठिकाणी सार्थक झालं असं समजलं.